2. स्वप्न विकणारा माणूस. स्वाध्याय. प्रश्न 1. तुमचे मत स्पष्ट करा. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणतात. उत्तर: गावात एक माणूस घोड्यावर बसून यायचा. पिंपळाच्या पाराखाली थांबायचा. देशोदेशीचे खूप अनुभव सांगायचा. त्याची बडबड लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकत असत. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. काही काळ आपण आपलं दुःख विसरतो. तो त्यांचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो, म्हणून लोक त्याला सपनविक्या म्हणतात. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश. उत्तर: गावात जाणे, तिथल्या लोकांना एकत्र जमवणे, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणे, यातून स्वप्न विकणाऱ्या माणसाला खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे व दुसऱ्यांना आनंद द्यावा, हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होतं. हा त्याचा गावात येण्याचा उद्देश होता. प्रश्न 2. स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यांत वर्णन करा. त्याचा पेहराव: उत्तम रेशमी धोतर, लांबच त्याचा जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा आणि पायात चामडी बूट असा त्याचा पेहराव होता. त्याचे बोलणे: आपले बोलणे तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. तो लोकांना स्वप्नात धुंद गुंफत असे. त्याचे स्वप्न, आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, हे त्याचे स्वप्न होते. प्रश्न 3. खालील आकृत्या पूर्ण करा. स्वप्नाविषयी लेखकाचे मत. ज्यांचं मन असं तीव्र संवेदनशील असतं ती माणसं आपल्या स्वप्नांसाठी वाटेल ते करतात. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी मात्र संवेदनशील असावं लागतं. ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं ना धड इकडे ना धड तिकडे अशी अधांतरी तरंगत राहतात. ही माणसं स्वतः काहीतरी आदर्श बनून वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. स्वप्नाविषयी इतरांचे मत. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते. स्वतः आदर्श बनून वावरावे. भलतीसलती स्वप्ने पाहू नकोस असा ते सल्ला देतात. जुनी जाणती स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. वेलदोडे, बदाम, किसमिस, सुपारी, खारीक, खोबरं, काजू. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे. किस्से वजा त्यानं अनुभवलेलं असं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक आपलं दुःख काही काळ विसरून जायचे. निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती मिळायची. प्रश्न 4. स्वप्न विकणारा माणूस आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. उत्तर: 1. पिंपळाच्या पारावर थांबणे. 2. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधणे. 3. चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा पिणे. 4. ऐटीत झाडाच्या पारावर बसणे. प्रश्न 5. कल्पना करा व लिहा. स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे. उत्तर: मी वंजा तुम्ही पारावरच का बसता? तो वज: कारण इथे लोक गोळा होतात. त्यांचा गराडा पडतो. मी स्वप्न विकल्यानं पैसे मिळत नाहीत. मग स्वप्न का विकता? तो वजा मला समाधान मिळतं. मी वजा कसलं समाधान? तो वजा मी अनुभवलेलं समृद्ध विश्व त्यांना फुलवून सांगण्याचं समाधान. मी मी विद्यार्थी आहे. मला एखादं स्वप्न द्या ना, मला समाधान वाटेल असं. तो वजा शिकत असताना नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नकोस. नवं काहीतरी शोधून काढ. संशोधन कर. नर्वे प्रयोग कर. मी वजा संशोधन? ते कशासाठी? तो वजा लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी. हे स्वप्न उराशी जपून ठेव. मी वजा हे स्वप्न मी या क्षणापासूनच उराशी जपून ठेवलंय. धन्यवाद. झोपेत असताना आपणा स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा. उत्तर: मी वजा ताई, झोपेत असताना आपणा स्वप्न का पडत असतील? ताई: अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचं चिंतन करत असतो त्या कधीकधी स्वप्नात दिसतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे. आई: हे तर खरं आहेच, पण शिवाय ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्या स्वप्नातून दिसत असतात.
बाबा वजा आणि एखाद्या घटनेचा प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो. त्याचाही आविष्कार स्वप्नातून होत असतो. प्रकटन आपले अनुभव अप्रकट मनाजवळ ठेवतो. ते अप्रकट मन स्वप्नांना जबाबदार असते. खेळूया शब्दांशी. पार झाडाच्या बुंध्याजवळ बसवण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार पलीकडे. असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. 1. हार. उत्तर हार वजा हरणे, माळ. 2. कर. उत्तर करणे, हात. 3. वात. उत्तर दिव्याची वात, वारा किंवा वायू. खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. अ गट. ब गट. 1. मती कुंठित होणे. कंठ दाटून येणे. 2. तरतरी पेरणे. विचार प्रक्रिया थांबणे. 3. गहिवरून येणे. उत्साह निर्माण करणे. उत्तर. अ गट. ब गट. 1. मती कुंठित होणे. विचार प्रक्रिया थांबणे. 2. तरतरी पेरणे. उत्साह निर्माण करणे. 3. गहिवरून येणे. कंठ दाटून येणे. खालील दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. कुतूहल. उत्तर कुतूहल वजा त्या छोट्या बाळाला इंद्रधनुष्याने मोठे कुतूहल वाटत होते. संभ्रम. उत्तर संभ्रम वजा ती कागदी फुलं इतकी हुबेहूब होती की ती खरी की खोटी असा संभ्रम पडायचा. ढब. उत्तर ढब वजा त्याची बोलण्याची ढब विलक्षण आकर्षक आहे. आतुरतेने. उत्तर आतुरतेने वजा पंढरपूरहून परतलेल्या आईची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.